तुम्ही भारूड केलंय कधी? भारूड हो येस. कारण भारूड खूप छान असतं ना, म्हणजे त्याला एक प्रकारचा ऑलरेडी एक रिदम असतो. हो हो हो. सो भारूड आपण असं म्हणू शकतो की आता जे कॉलेजमध्ये असताना आम्ही स्ट्रीट प्ले नावाची एक कन्सेप्ट असते बरोबर. आपण नाटकच असतं ते, नुक्कड नाटक असं म्हणतात त्याला, विदाऊट माईक वगैरे रस्त्यावर तुम्ही परफॉर्म करायचं असं. ती कन्सेप्ट भारुडामधूनच आली असावी. कारण भारूड तेव्हा समाज प्रबोधनाचं एक हे होतं, साधन होतं. तर ते भारुडात गंमतच ती असते की त्यात जे काही करंट सिच्युएशन, करंट अफेअर्स चालू आहेत त्यावर तुम्ही ते भारूड लिहू शकता असं. तर असंच एक भारूड आहे, भूत जबर मोठं ग बाई, जे संत एकनाथांनी लिहिलं आहे. आणि त्यात आजचं थोडं मॉडर्न सिच्युएशन जे आहे ते आम्ही थोडं त्यात ऍड केलं आहे, जे लिरिक्स आहेत. सो ऐकूया भूत जबर. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई. मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली, आम्ही म्हणतो कुठे झाली, कुठे झाली डेव्हलपमेंट. मंडळी म्हणतात कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे, माणसापासून दूर गेली आणि मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली. ट्रेंडिंग गोष्ट इंस्टाग्रामवर आली, पण माणूस की ट्रेंडिंग झाली का हो. एकनाथ महाराज म्हणतात की जर डेव्हलपमेंट करायची असेल तर मनात लपलेल्या देवाची डेव्हलपमेंट करा. डेव्हलपमेंट करायची असेल तर मनात लपलेल्या देवाची डेव्हलपमेंट करा. मंडळी म्हणतात डेव्हलपमेंट झाली, आम्ही म्हणतो कुठे झाली हो. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपण करूगत काही. झाली झडपण करूगत काही. भूत जबर मोठं ग बाई. तुम्ही फक्त मुलंच आहात ना? असं का? कारण असं काहीच नाहीये त्याचं. कारण कसं, जसं तुमच्या तोडीची कोणी मिळाली नाही का फिमेल? असं नाहीये, असं काहीच नाहीये. पण जसं मी म्हटलं की कॉलेजमध्ये असताना आम्ही एकत्रच, म्हणजे आम्ही दोघेच जास्त करून असायचो. त्यामुळे असं कधी काही हे नाही की मुली काय नाही. मला बरेच प्रश्न येतात की यार तुमच्या ग्रुपमध्ये मुली का नाही. मला पण पडला प्रश्न. मग ते असं काही कारण नाहीये त्याचं काही वेगळं तसं. म्हणजे एखाद्याला रिझन आवड असेल तर ती तुम्हाला अप्रोच करू शकते. हो नक्की. म्हणजे ऍब्सोल्युटली. आम्ही इनफॅक्ट आम्ही एक विचार सुद्धा करतोय की दादाला नको ग बाई नावाचं भारूड आहे, त्यामध्ये म्हणजे खूप फिमेल्स आहेत किंवा फिमेल फ्रेंड्स आहेत. देर आर सो मेनी वुमेन ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय काय वेगळ्या गोष्टी केल्या आहेत एम्पॉवरमेंटसाठी. छोटे छोटे स्टेप्स असतील, मोठे स्टेप्स असतील. तर अशा लेडीजला घेऊन आम्हाला ते पूर्ण भारूड करायचंय. म्हणजे बेसिकली त्यांचाच व्हॉइस त्या सॉन्ग मध्ये, फक्त अभंग रिपोज म्युझिक देतात. इनफॅक्ट आम्ही एक भारूड केलं सुद्धा आहे अमृता खानविलकर सोबत नवरात्रीला, गेल्या नवरात्रीलाच आपण, मागच्या नवरात्रीला. सो त्यात पण जर कॉन्टेंट जर बघितला तर तो सेमच आहे. इट्स अबाउट वुमन एम्पॉवरमेंट आणि सुंदर झालंय. इनफॅक्ट ते अमृताने गायलंय. हो येस. तो पण असा एक लास्ट मोमेंट वाला प्रोजेक्ट होता आणि त्याचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे असंच आम्ही सगळे माझ्या घरी भेटलो. अमृता पण आली आणि आम्ही माझ्या घरीच रेकॉर्ड केलं आणि ते तयार झालेलं गाणं एका आठवड्यात आणि तसंच शूट करून आम्ही रिलीज केलं आणि त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट माझं एक स्वप्न असं आहे, मी बँडशी पण शेअर केलं होतं की तिसऱ्या अल्बमचं आमचं ऑलरेडी काम चालू आहे. आमचं एक तिसरा अल्बम संत चोखामेळ्यांचे सगळे अभंग त्यात असतील. चौथा अभंगांचा अल्बम जो तो मला करायचा आहे. माझी एक पर्सनल एक इच्छा अशी आहे की सगळे फिमेल संतांनी पण बरेच अभंग लिहिले. तर तो अभंगांचा जो अल्बम असेल तो आमचा असा प्लॅन आहे. म्हणजे माझी एक अशी इच्छा आहे की आपल्या इंडस्ट्रीतल्या ज्या फिमेल सिंगर्स आहेत, ज्या मराठी आहेत, त्यांच्यासोबत आम्ही तो पूर्ण अल्बम करावा. फक्त म्युझिक आमचं असेल आणि गातील त्या. तर लेट्स होप हे पुढच्या वर्षी आम्ही करू कम्प्लीट.
होपफुली. बहिणाबाईंचे खूप सुंदर आहेत नाही का? तुम्ही केला एखादा कंपोज? नाही, एकही नाही. एकही नाही मी केलं. त्यांच्या गावी गेलो होतो. बेसिकली ते जाणं पण असं झालं की माझ्या फ्रेंडचं लग्न होतं आणि त्यांनी खूप सुंदर तिथे जे काही बनवलंय की ते जे म्हणतात ना की अरे संसार संसार, तर त्यांनी ते पूर्ण तसं मांडलं. त्यांचं गावच बेसिकली या गोष्टींवर आहे की ते स्किल्स शिकवतात तिथे. म्हणजे त्या इतक्या प्रोग्रेसिव्ह आहेत, म्हणजे लोकांनी फक्त त्यांच्या कविता ऐकल्यात आणि ते कसं लोक समजतात ते लाईक इट्स अप टू एव्हरी वन. बट जर तिथे जाल तर त्यांनी प्रत्येक मुलीला स्किल्स शिकवलेत की गावात राहण्यासाठी, इथे राबण्यासाठी काय काय लागतं, कसं संसार असतं. तर त्यांनी संसार म्हणजे एका बाईला लग्न झाल्यानंतरचा संसार असं नाही, तर त्यांनी संसार म्हणजे ये संसार असं त्यांनी त्यांचं पूर्ण खूप खूप छान. आणि ऍक्च्युली आपण त्याबद्दल बोललो तर मला एक आय वुड लाईक टू स्पीक अबाउट देम. म्हणजे चंदाताई तिवाडी, ज्या पंढरपूर पासून 2 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. आणि त्या गावात बेसिकली चंदाताईंची फॅमिली जी होती ना, तर त्यांनी पाहिलं की खूप इथे मुली आहेत. आणि अगोदरची गोष्ट जी होती ती खूप मुली आहेत आणि ना त्यांना शिक्षण आहे किंवा काहीच नाही, सर्व इथेच फिरतायत वगैरे. आणि चंदाताई होत्या, त्यांच्या फॅमिलीशी त्यांनी म्हणजे ते बोलल्या की आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल कारण इथे काहीच नाही आहे, वीज नाही आहे, इथे राहण्यासाठी जागासुद्धा नाही आहे. तर त्यांनी काय केलं की 52 मुली तिथल्या त्या गावातल्या, गोपाळपूर नावाचं गाव आहे, त्या मुलींना घेऊन त्यांनी शाळा सुरू केली. त्यांना उत्पन्न दिलं. जेव्हा लहान असताना त्यांना शिकवलं, मोठं केलं. त्या गावात इलेक्ट्रिसिटीपासून सगळं त्यांनी म्हणजे मंत्रालयात जाऊन लोकांकडून काम करून तिथे लोकांना बोलवून पूर्ण त्यांनी ते गाव डेव्हलप केलं. म्हणजे अगोदर काहीच नाही, लहान लहान झोपड्या होत्या, ते आता एक छोटंसं गाव झालंय. तिथे त्या 52 मुली आणि त्या मुलींच्या घरी त्यांचे नवरे येऊन राहतात आणि त्या मुली तिथेच काम करतात. ते अजून नवीन मुलींना शिकवतात. असं गोपाळपूर नावाचं गाव. आणि चंदाताई ह्या स्वतः एक भारुडी आहेत. हो, तर त्या खूप सुंदर. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात ना की तुमच्या एनर्जीची कोणी मुलगी मिळत नाही, तर त्यांची एनर्जी आम्ही 6 जण पण मॅच करू शकत नाही, इतक्या एनर्जीने ते परफॉर्म करतात. जेजुरीला आम्ही वारीला गेलो तेव्हा त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली होती ती. आणि आम्ही दादला नको ग बाई त्यांच्यावर छोटासा व्हिडिओ पण काढला, एकदम अप्रतिम आहेत. आणि युट्यूबवर व्हिडिओ आहे ना त्याचा, तर जितके लोक बघतात प्लीज आम्हाला आवडेल की तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघा. नक्की नक्की नक्की. कारण त्यांनी जे काम पण केलं ना, म्हणजे फक्त भारूड गाता म्हणजे नुसतं गाणं नाही, तर त्यांनी ते ज्ञात पण केलं की ते करून आणलं तिथे लाईव्ह, प्रत्यक्षात उतरवलंय. येस येस येस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.